हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. हा आहे वपू काळे यांचा एक विचार. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 25 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1932 साली लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ वपू काळे यांचा जन्म झाला. वपूंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, त्याचबरोबर भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू 26 जून 2001 साली झाला. आजच्याच दिवशी 1940 साली आसामी कादंबरीकार, उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचं निधन झालं. 1940 पर्यंत आसाममधील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्यांची गणना होत होती. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1867 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली 17 वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबिन आयलंड खाडी पोहून पार केली होती. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे. याशिवाय 15 ऑगस्ट 1994 रोजी तिने 16 तास 7 मिनिटात इंग्लिश चॅनल पोहून पार केली आणि ती त्या वर्षातील सर्वात तरुण यशस्वी जलतरणपटू बनली. आजच्याच दिवशी 2013 साली मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना झाली. हे भारताचे 23वे उच्च न्यायालय आहे. 1991 साली जयपूर अत्रोली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचं निधन झालं. त्यांना मराठी नाट्य परिषदेकडून बालगंधर्व सुवर्ण पदक देण्यात आले होते. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1907 रोजी झाला. 2013 साली मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. हे भारताचे 24वे उच्च न्यायालय आहे. 1956 मध्ये ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकुल शिवपुत्र यांचा जन्म झाला. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई होत्या. त्यांना साहित्यिक मो मराठे यांच्या हस्ते प्रतिभा गौरव पुरस्कार दिला गेला होता. आजच्याच दिवशी 1933 साली शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म झाला. 1991 ते 1993 या काळात भारताच्या पंतप्रधानांचे ते वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर 1994 ते 2000 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉक्टर गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे. आजच्याच दिवशी 1975 साली सौदी अरेबियाचा राजा फैसल याचं निधन झालं. 1931 साली भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचं निधन झालं. कानपूरमध्ये झालेल्या दंग्यात त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1890 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1898 मध्ये शिवराम पंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले. काळ या साप्ताहिकाने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत केसरीलाही मागे टाकले असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निपक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र अशा शब्दांमध्ये केली होती. आजच्याच दिवशी 1937 साली डॉमिनोज पिझ्झाचे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म झाला. त्यांनी 1960 साली डॉमिनोज पिझ्झाची सुरुवात केली. 1947 मध्ये इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्टन जॉन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1655 मध्ये क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीच्या टायटन या सर्वात मोठ्या उपग्रहाचा शोध लावला. आजच्याच दिवशी 1807 साली गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्यामध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.